नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभूमेस या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। व्हिडिओ क्रमांक 42 पासून 51 अखेर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन गणित भाग 1 मधील हे तिसरं प्रकरण या व्हिडिओमधून कव्हर केलेलं आहे। आज आपण व्हिडिओ नंबर 52 पासून इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 3 सर्कल वर्तुळ हे पाहणार आहोत। जे प्रकरण 12 गुणांसाठी या ज्या प्रकरणावरील प्रश्न 12 गुणांसाठी तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। सुरुवात करूया। आज आपला या प्रकरणाचा तसा पहिला व्हिडिओ 52व्या व्हिडिओ पासून आपण गणित भाग 2 मधील हे प्रकरण वर्तुळ प्रकरण सुरू करतो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज गुणधर्म काय आहेत हे पाहणार आहोत, जेणेकरून गुणधर्म पाठ असल्याशिवाय गुणधर्म लक्षात असल्याशिवाय प्रॉपर्टीज तुम्हाला माइंड मध्ये असल्याशिवाय कोणतेही प्रकरण समजत नाही। या गणिताच्या पार्ट मधलं पार्ट सेकंड मधलं हे जे थर्ड चॅप्टर आहे, हा थर्ड चॅप्टर या प्रॉपर्टीज फक्त यामध्ये जर पाहिल्या तर तदनंतरची जी प्रकरण आहेत त्यात मात्र आपल्याला प्रॉपर्टीज जास्तीच्या नाही आहेत। प्रकरण 1, 2, 3 मध्येच आपण प्रॉपर्टी बघतो आहोत। तेव्हा आपण अख्ख्या या प्रकरणामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, कोणते गुणधर्म आहेत हे बघणार आहोत। तर सुरुवात करूया। इयत्ता 10वी गणित भाग 1 गणित भाग 2 मधील प्रकरण 3 वर्तुळ सर्कल 12 गुणांसाठी हे प्रकरण आहे आणि व्हिडिओ नंबर आहे 52। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाला सुरुवात करण्याआधी जर तुमच्याकडून चॅनल सबस्क्राइब करायचा राहून गेला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणात काही गुणधर्म असे आहेत की जे गुणधर्म इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला झालेले आहेत। जसं की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, हे वर्तुळाचं पी केंद्र आहे। या पी केंद्रात AB ही जीवा आहे, तर AB ह्या जीवेवर समजा असा हा लंब टाकला, तर हा लंब जो आहे हा लंब या जीवेचं 2 समान भाग करतो, 2 समान तुकडे करतो, असं गुणधर्म आहे। म्हणजे AR बरोबर RB आपणाला हे सांगायचं आहे। एखाद वेळेला गुणधर्म आपणाला नाही सांगता आला तरी चालेल, तोडका मोडका सांगता आला तरी चालेल, पण गुणधर्म काय आहे, प्रॉपर्टीज काय आहे हे मात्र समजलं पाहिजे आपणाला, हे लक्षात घ्या। द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इज बायसेक्ट टू द कॉर्ड। म्हणजे ज्या वेळेला हा परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे ऑन द कॉर्ड, देन इट इज कॉर्ड टू द बायसेक्ट। म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, एवढं लक्षात असू द्या। अशी आकृती दिसली की AR बरोबर RB आपणाला सांगता आलं पाहिजे, हे इयत्ता 9वी मध्ये ऑलरेडी झालेलं आहे। याचाच व्यत्यास काय सांगतोय, जर हा लंब असेल तर हे 2 समान भाग होतात, पण समान भाग असेल तर काय होतंय, समान भाग असेल तर ह्याचं कन्व्हर्स काय होतंय, तर हा लंब असतो म्हणून सांगतात। द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल and the midpoint of its chord is perpendicular to the chord। वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड PR हा त्या जीवेस लंब असतो। म्हणजे इथं 90 अंशाचा कोन होतो, एवढं सांगायचं। थोडक्यात मी मागाशी पण म्हणलंय, प्रमेय तोडकं मोडकं सांगता आलं तरी चालेल, प्रॉपर्टी तोडकी मोडकी सांगता आली तरी चालेल, पण आकृती काढल्यावर वर्तुळ आहे
हे दोन तुकडे समान दिले तर तुम्हाला इतपत सांगता आलं पाहिजे आर जवळ 90 अंशाचा कोन आहे, हे सांगायलाच आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हे गुणधर्म मागच्या इथे पण पाहिलेले आहेत, नाही असं नाही. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपला आहे, काय आहे गुणधर्म? वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. सेमीचं काय आहे? द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. म्हणजे काय बघा, आता इथं मी काढले बघा, एक दोन जीवा काढले, ए बी जीवा एक काढले आणि सी डी जीवा एक काढलेले आहे. मग समजा या पी केंद्रातून मी लंब टाकला, समजा हा लंब आहे आर, आणि या पी केंद्रातून या जीवेवर एक लंब काढला, हा समजा क्यू आहे या ठिकाणी. आय ड्रॉन पी क्यू परपेंडिक्युलर ए बी अँड पी आर परपेंडिक्युलर सी डी, बट पी क्यू इज इक्वल टू पी आर. पी क्यू इज इक्वल टू पी आर. जर हे दोन समान असेल म्हणजे केंद्रापासून समदूर असेल, इक्विडिस्टन्स फ्रॉम सेंटर, देन दीज कॉर्ड आर कॉन्ग्रुएंट. हे सांगायला आलं पाहिजे. आता हे अख्खं प्रमेय तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल, सांगता नाही आलं तरी चालेल, पण आकृती अशी दिसली आणि दोन जीवा या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. टू कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, देन दीज कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतरचं पुढचं प्रमेय बघा काय आहे. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे आपण काढू शकतो. इनफायनाइट सर्कल पासेस थ्रू वन पॉइंट. म्हणजे समजा एक पॉइंट असेल तर अशी आपण अनंत वर्तुळे काढू शकतो. वी कॅन ड्रॉन इनफायनाइट सर्कल फ्रॉम वन अँड ओनली वन पॉइंट. इन दिस वे वेन वी हॅव गिवन द 2 पॉइंट्स, आपणाला दोन बिंदू दिले तर दोन बिंदू मधून सुद्धा अनंत वर्तुळे आपल्याला काढता येतात. कसं काय बघा, उदाहरणार्थ पी क्यू दोन बिंदू आहेत, याची आपण लंबदुभाजक रेषा काढली. लंबदुभाजक रेषा काढली तर हा मध्यबिंदू आला. आता हा मध्यबिंदू घेऊन एवढी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर पहिलं वर्तुळ झालं. यावर परत समजा आपण हा केंद्रबिंदू घेतला तर साधारणतः या पद्धतीत असं वर्तुळ काढता येईल. म्हणजे दोन बिंदूतून सुद्धा आपल्याला अनंत वर्तुळे काढता येतात. वी कॅन ड्रॉन इनफायनाइट सर्कल फ्रॉम 2 डिस्टिंक्ट पॉइंट. त्यानंतरचं पुढचं प्रमेय, पुढचा गुणधर्म, पुढची प्रॉपर्टीज आपली काय आहे तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते आणि यालाच स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय असं आपण म्हणणार आहोत. द टँजंट ऑफ एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. मित्रांनो, मी पुन्हा म्हणणार आहे, गुणधर्म प्रॉपर्टीज तुम्हाला अख्खी जशीच्या तशी म्हणता नाही आली तर आकृती बघून त्या आकृतीत प्रॉपर्टी काय आहे हे मात्र सांगायला आलं पाहिजे. जसं सध्या मी तुमचं बुक आहे त्या पुस्तकातलं बघून मी तुम्हाला सगळं सांगतोय, वाचून दाखवतोय, तुम्ही बघता आहात. पण माझं जसं प्रश्न दिल्यानंतर गुणधर्म लक्षात येणार आहे किंवा कोणता गुणधर्म इथं वापरायचा हे मी जसं सांगणार आहे तसं तुम्हाला सुद्धा सांगायला आलं पाहिजे. आणि हे कधी सांगायला येईल? वारंवार आपण जसं वाचू, जसं तुम्ही वाचाल तसं तुम्हाला हे 100% जमणार. बघा काय सांगितलंय, इथं स्पर्शिका दिली आहे, ही स्पर्शिका आहे. क्यू इज कॉन्टॅक्ट पॉइंट म्हणजे हा स्पर्श बिंदू आहे. स्पर्श बिंदू पी क्यू ही त्रिज्या आहे, पी क्यू त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका आहे, टँजंट आहे. देन हिअर इज 90 डिग्री अँगल, हिअर इज
90 डिग्री अँगल म्हणजे इथं 90 अंशाचा कोन झालेला आहे हे तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. काय सांगते बघा, थेरम काय आहे, अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे इथं 90 अंशाचा कोन होतोय हे 100% तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. या आकृत्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि हे कधी लक्षात येणार आहे, तुम्ही पाहिल्यानंतर. आता हे आपण ऑनलाईन बघतो आहोत सगळेजण, तुम्ही ऑफलाईन असता तर मी कंपल्सरी पर स्टुडंट हे आकृती काढा आणि आकृतीच्या पुढे गुणधर्म लिहून घ्या असं म्हणत असतो. आणि प्रत्येक प्रकरणाला सुरुवात करताना चॅप्टरचे जे प्रॉब्लेम सेट आहेत ते प्रॉब्लेम सेट किंवा तुमचे प्रॅक्टिस सेट आहेत ते सुरुवात करताना, त्या क्वेश्चनची सुरुवात करताना ह्याचं रोज आम्ही वाचन करतो. तसं तुम्ही ह्या प्रकरणाचे व्हिडिओ पाहत असताना, व्हिडिओ पाहायच्या आधी, नेक्स्ट व्हिडिओ पाहायच्या आधी हे गुणधर्म सगळे पाठ करा, वाचा, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाहीत. त्यानंतरचा पुढचा गुणधर्म आहे मित्रांनो, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. वर्तुळावरील बिंदूतून एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. बघा मी काय काय सांगतोय. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. वी कॅन ड्रॉ 2 टँजंट फ्रॉम आउटर साइड पॉइंट. वी कॅन ड्रॉ 1 and only 1 tangent from this point, but we can't draw the tangent from inner side. It is become secant. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून 2 स्पर्शिका काढता येतात. काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे AB इज इक्वल टू BC. अशी परिस्थिती दिसली की तुम्हाला तेही सांगता आलं पाहिजे की बाबा हे 2 तुकडे समान आहेत. वर्तुळाच्या वरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या अंतर्भागातून स्पर्शिका काढताच येत नाही. मग ही सिकंड झाली, वृत्तछेदिका झाली. ओके. त्यानंतर आपला पुढचा गुणधर्म आहे. बघा पुढचा गुणधर्म काय आहे. If the tangents are parallel to a circle, then distance between 2 parallel tangents is as a diameter. Is as a diameter. म्हणजे काय बघा, मराठी मीडियमचा गुणधर्म काय असणार आहे. एकाच वर्तुळाला 2 स्पर्शिका जर समांतर काढल्या असतील तर त्या 2 स्पर्शिकेमधील अंतर हे त्या वर्तुळाच्या व्यासा एवढं असतं. म्हणजे समजा जर 5 सेंटीमीटरची त्रिज्या असेल तर या स्पर्शिकेतलं अंतर किती असणार आहे. 5 आणि 5 10. ओके. बघूया पुढचा एक गुणधर्म आपण बघणार आहोत. बघा पुढील गुणधर्म आहे. एका प्रतलातील 2 वर्तुळे त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात. बघा ए केंद्र असणारं वर्तुळ आहे, सी केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि ही दोन्ही वर्तुळ बी या स्पर्श बिंदूमध्ये स्पर्श करतात. तेव्हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, त्याला स्पर्श बिंदू असंही म्हणायचं आहे. शिवाय ABC आर कॉलिनियर सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. If 2 circles in same plane intersect with a line in the plane in only one point, they are said to be touching circle. And touching point, contact point and the center of circles are collinear. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 वर्तुळ स्पर्श करून आली की ते 3 बिंदू एक रेषीय आहेत हे तुम्हाला सांगता येऊ द्या. अजून काय सांगता आलं पाहिजे. या आधी गुणधर्म झालेला आहे. एका वर्तुळासाठी AB त्रिज्या झाली
तर ही स्पर्शिका झाली. मग स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. हा गुणधर्म झालाय. म्हणजे यात परत दुसरा गुणधर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे. म्हणजे नुसता केवळ तोच गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा नाही. असं झालं की असं होतंय. आणि याच्यासाठी मित्रांनो वारंवार पुन्हा पुन्हा करा. तुम्ही प्रकरणाचं नाव टाकून मी जसं तुम्हाला ओळीनी प्रॉपर्टी सांगतोय, गुणधर्म सांगतोय, तसं तुम्ही ते गुणधर्म एकाखाली एक रेष सोडून, प्रत्येक गुणधर्मानंतर रेष सोडून ते लिहा. त्याशिवाय तुम्हाला हे गुणधर्म पूर्ण होणार नाहीत. त्यानंतर बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं. आता कधी कधी तुम्हाला काय करणार आहे, समजा हे 3चे आहे तर हे 5 सेंटीमीटरचं वर्तुळ आहे असं विचारलं तर तुम्हाला त्या वेळेला 2 केंद्रातलं अंतर विचारतील. 2 केंद्र, ए केंद्र आणि सी केंद्र. मग ए केंद्र आणि सी केंद्रातलं अंतर कसं काढायचं? ज्या वेळेला ते बाह्यस्पर्शी असतील त्यावेळेला त्यांची बेरीज करायची. त्यांची काय करायची? बेरीज करायची. सम ऑफ द रेडी करायची. इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडी. मग या ठिकाणी BC प्लस AB इज इक्वल टू AC. दॅट इज मीन 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. म्हणजे या 2 बिंदूंमधलं अंतर हे 8 सेंटीमीटर असेल. पण हेच बिंदू यांना सुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे? द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल लाईज ऑन द जॉईनिंग लाईन देअर सेंटर दॅट इज कॉलिनियर पॉइंट. म्हणजे इथं सुद्धा आता हा पण स्पर्शबिंदू आहे, हा पण स्पर्शबिंदू आहे. हे एक केंद्र असणारं वर्तुळ काढले, हे सी केंद्र असणारं मोठं वर्तुळ आहे. मग तिन्ही बिंदू हे एक रेषीय आहेत. आता यामधलं अंतर काढताना काय करणार आहे? AB इज इक्वल टू वी हॅव गिवन 3 अँड BC इज इक्वल टू 5. देन हाऊ मेनी डिस्टन्स बिटवीन हाऊ मेनी डिस्टन्स बिटवीन AC? मग AC मधलं अंतर काय? तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्ट करायचं आहे, डिफरन्स करायचा आहे. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडी. जेव्हा ही 2 वर्तुळ आंतरभागात स्पर्श करत असतात तेव्हा त्या बिंदूंमधील अंतर, त्या टोकांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्तुळ कंस. त्यानंतर काय बघतोय आपण? वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस कुणाला म्हणायचं? उदाहरणार्थ समजा हा P केंद्र आहे, ABX. ABX. आता P केंद्र आणि या P केंद्रामध्ये AB मी सेकंड काढलेले आहे, वृत्तछेदिका काढलेली आहे. या वृत्तछेदिकेमुळे 2 तुकडे झालेले दिसतील, एक या बाजूचा आणि एक वरती असणारा. तर या AXB ला लघु वर्तुळ कंस म्हणायचं. तर ह्या AYB ला हा AYB असेल. या AYB ला विशाल वर्तुळ कंस म्हणायचं. हे कसं लक्षात ठेवायचं? लक्षात कसं ठेवायचं? तर वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र आहे त्या बाजूला विशाल वर्तुळ कंस तयार होतं, मेजर आर्क तयार होतो. आणि ज्या बाजूला वर्तुळ केंद्र नाही AXB त्या बाजूला मायनर आर्क तयार होतो, लघु कंस तयार होतो. वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असतं त्याला विशाल वर्तुळ कंस म्हणायचं आणि ज्या बाजूला नसतं त्याला अर्थात आपण काय म्हणणार आहोत? लघु कंस म्हणणार आहोत. If the center of circle is on side of the secant, then the side of the center is called major arc, and the arc which is on either side of the center of circle is called minor arc. थोडक्यात आकृती लक्षात घ्या मित्रांनो. मी प्रकरण 1 ची सुरुवात करताना सुद्धा तुम्हाला हेच सांगितलंय. काही गोष्टी आठवत असताना, काही गोष्टी आपण आपल्या डोक्यातून बाहेर काढत असताना ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण
डोळे बंद करून बघितल्या, ऐकल्या, स्वतःहून म्हणल्या तर त्या बऱ्याच पैकी गोष्टी लक्षात राहत असतात. म्हणून आपण प्रत्येक वेळेला शालेय परिपाठामध्ये सुद्धा शाळा सुरुवात होत असताना मन प्रसन्न व्हावं म्हणून प्रार्थना म्हणत असतो आणि सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळावी, सगळ्या गोष्टीतून आनंद मिळावा यासाठी आपण मनन चिंतन पण करत असतो. म्हणून ध्यानधारणा पण करत असतो डोळे बंद करून. ध्यानधारणा डोळे बंद केले की आपला सगळा जो कॉन्सन्ट्रेशनचा भाग आहे, एकाग्र चित्त जे आहे ते एकाग्र चित्त एकत्रित होत असतं केवळ डोळे बंद केल्यामुळं. म्हणून डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. बाबा काय आहे सिकँड, काय आहे परपेंडिक्युलर, काय आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, या सगळ्या गोष्टी आठवायच्या असतील तर डोळे बंद करायचं, ती आकृती पुढे आणायची. जसं डोळे बंद करून आईला आठवा म्हटल्यानंतर जशी तुमची आई पुढे येते, कन्फ्युजन होत नाही, तसं डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला जर मी सांगितलं तुमचा आवडता मित्र किंवा शाळेतले आवडते टीचर आठवा तर कन्फ्युजन होते. बरेचसे तुमचे मित्र आवडते आहेत, बरेचसे टीचर तुमचे आवडते आहेत, म्हणजे काही वेळेला कन्फ्युजन सुद्धा होते. पण डोळे बंद केल्यानंतर या गोष्टी ह्या तुम्हाला आईसारख्या परफेक्ट लक्षात येणार आहेत. वर्तुळ कंस, वर्तुळ कंसानंतर आपण बघणार आहोत सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल, ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. बघा हा क्यू बिंदू जो आहे ना, हे केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा आणि हाच केंद्रबिंदू या वर्तुळाचा पण काय आहे, शिरोबिंदू. म्हणून या कोनाला आपणाला केंद्रीय कोन म्हणायचा आहे. ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणणार आहोत. When the vertex of an angle is the center of the circle is called central angle and measure of central angle is equal to its intercept arc. म्हणजे या केंद्रीय कोनाचं माप त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणजे त्याच्या समोरचा जेवढा कंस आहे त्या कंसाचं जेवढं माप आहे तेवढं माप त्या कोनाचं असणार आहे. बघा मित्रांनो, मला वाटतं पुढचा गुणधर्म आपण बघूया. पुढचा गुणधर्म काय आहे तर पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. लक्षात ठेवायचं, पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश असतं. म्हणजे ए पासून जर सुरुवात केली तर या ए पासून असं आपण राऊंड करत आलो तर त्या कोनाचं माप किती असतं, 360 अंश असतं. जेव्हा अर्धवर्तुळ असतं म्हणजे हा एवढासा भाग, त्यावेळेला या अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश असतं. मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 अँड कंप्लीट सर्कल इज 360. आता यामध्ये आपणाला लघुकंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून आपणाला या विशाल कंसाचं माप वजा करावं लागेल. या गोष्टी काही न सांगता सुद्धा तुम्हाला लक्षात येत आहेत. बघूया पुढचा गुणधर्म. आता एखाद्या वर्तुळामध्ये पीएन ही कॉर्ड आहे, आरटी ही दुसरी कॉर्ड आहे. तर पीएन आणि आरटीच्या कॉन्ग्रंट साइन वरून वर्तुळाच्या तुमच्या त्या ह्याच्यावरून लक्षात येत असेल की दोन्ही जीवा एकरूप आहेत. दोन्ही जीवा एकरूप आहेत म्हणून एकरूप जीवेच्या संबंधित कंस एकरूप असतात. हे लक्षात घ्या. जीवा एकरूप आहे म्हणून कंस एकरूप. समजा हा 35 अंशाचा आला तर हा सुद्धा कितीचा येईल, 35चाच येईल. 35 अंशाचा आला म्हणून हा सुद्धा कितीचा येईल, ऑफकोर्स 35 अंशाचाच येणार आहे. सेमीचा गुणधर्म काय सांगतोय आपल्याला बघा. सेमीचा गुणधर्म, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कन्ग्रुएंट कॉर्ड ऑफ सर्कल आर कन्ग्रुएंट. म्हणजे जर जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतील आणि कंस एकरूप असतील तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या जीवा ह्या काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. बघूया
नेक्स्ट प्रॉपर्टी आपली काय आहे बघा. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल, आंतरलिखित कोन. मग आंतरलिखित कोन म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं आंतरलिखित कोन? तर ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू असतो. बघा, ए बिंदू हा वर्तुळावर आलाय आणि तोच वर्तुळावर आलेला बिंदू हा कुणाचा आहे? PAB या कोणाचा आहे. मग असं असेल तर या कोणाला आंतरलिखित कोन असे म्हणतात. Vertex of an angle lies on a circle, then this angle called inscribed angle, and the measurement of inscribed angle is equal to 1/2 its intersected arc. आणि आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे काय बघा, याचं लिखाण मी कसं करून दाखवेन? याचं लिखाण बघा, मी या बाजूला करतो हे लिखाण. आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मित्रांनो, आकृत्यासह तुम्ही प्रत्येक गुणधर्म जर लक्षात ठेवला तरच हे प्रकरण तुम्हाला लक्षात येणार आहे. अन्यथा तुम्हाला हे प्रकरण थोडंसं अवघड पण वाटू शकतं. पण ज्या मुलांनी गुणधर्म पाठ केलेले आहेत, गुणधर्म लक्षात ठेवलेले आहेत, आकृतीसह हे प्रॉपर्टी जर ज्या गुणधर्म मुलाच्या लक्षात येत असतील तर त्याला हे प्रकरण सोपं जाणार आहे. 12 गुणाचं प्रकरण आहे. 12च्या 12 मार्क्स त्या प्रश्नांचे आलेले जे आहेत, बोर्डाच्या परीक्षेला जे आलेले आहेत ते विद्यार्थ्यांच्या लक्षात ऑफकोर्स येणार आहेत. बघा, माप कसं लिहिलं मी. अँगल PVB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क. माफ करा, अँगल PAB हा आंतरलिखित कोन आहे. अँगल PAB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क PVB. म्हणजे आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा गुणधर्म आपला आहे काय आहे बघा. एकाच कंसात आंतरलिखित कोन एकरूप असतात. एकाच कंसात आंतरलिखित कोन एकरूप असतात. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे काय तर उदाहरणार्थ ए पासून हा एवढासा कंस लक्षात घ्या. बघा, आता शूटिंग मध्ये तुम्हाला हा रंग पिवळा दिसतोय का, येलो रंग दिसतोय का? बघा, या एकाच कंसात R आणि Y हे दोन बिंदू आलेले आहेत. R आणि Y हे दोन बिंदू आलेले आहेत. म्हणून काय म्हणलंय, एकाच कंसात आंतरलिखित असणारे. का तर या कोनांचे शिरोबिंदू या कंसात आले म्हणून यांना काय कसले कोन म्हणायचं आहे? एकरूप कंस म्हणायचा आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे समजा तुमच्या लक्षात जर येईना तर आपण हेच प्रमेय परत वापरायचं. या कोनाचं माप काय आहे? AM च्या निम्म. या कोनाचं माप काय आहे? AM च्या निम्म. म्हणून दोन कोन एकरूप झाले. दोन कोन कोणते? अँगल ARM कॉन्ग्रुएंट अँगल AYM. म्हणजे एकाच कंसात आंतरलिखित असणारे कोन एकरूप असतात असं हे प्रमेय होईल. तुम्हाला 2-3 मार्काला ही छोटी छोटी प्रमेय परीक्षेला येऊ शकतात. 3 ते 4 मार्काला सुद्धा येऊ शकतात. अर्धवर्तुळात आंतरलिखित असणारा कोन काटकोन असतो. पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं, मगाशी आपण बघितलंय. अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असते, हेही बघितलंय. आणि आताचा गुणधर्म आलाय अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेमी आर्क इज 90 डिग्री. कसं काय असेल 90 डिग्री? पण हा गुणधर्मच आहे, दॅट इज ऑक्झम. हे गृहीतक आहे, त्यामुळे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. मग असतंय कसं, हे सिद्धता कशी सोडावी लागेल? तर अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. याचाच पुन्हा वापर केला तर या कोनाचं माप या कंसाच्या निम्म असणार आहे. हा कंस अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. 1/2 गुणिले 180 केलं तर 90 अंश येतं. त्यानंतरच्या पुढचा गुणधर्म आहे चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन, सायकलिक
क्वाड्रिलॅटरल. काय आहे त्याचे गुणधर्म? इफ all vertices of quadrilateral lies on the same circle, then it is called cyclic quadrilateral. म्हणजे एखाद्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू जर वर्तुळावर असतील आणि त्या वर्तुळात त्या बिंदूतून शिरोबिंदूतून जर वर्तुळ जात असेल तर त्या वर्तुळाला त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणायचं. मग चक्रीय चौकोन ओळखायची ही खूण तुम्ही बघितली. आता चक्रीय चौकोनाच्या प्रॉपर्टीज काय आहेत, थेरम काय आहेत? द अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे काय? तर कोन S प्लस कोन M is equal to 180 and angle O plus angle A is equal to 180. मग हा गुणधर्म सांगण्याआधी पहिल्यांदा तुम्हाला हा सोमा या नावाचा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल पहिल्यांदा कळला पाहिजे. SOMA is quadrilateral and hence it is a quadrilateral, so the opposite angles of quadrilateral are supplementary. गुणधर्मच आहे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आता याच्यातूनच एखादा बाह्य कोन जर आपण काढला मित्रांनो, समजा बघा N मी नाव दिलं, तर हा बाह्य कोन त्याच्या आंतरसंलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या आंतरसंलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे कोन S एकरूप कोन AMN असं होणार आहे. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स इंटेरियर अँगल. म्हणजे गुणधर्म लक्षात ठेवताना तुम्ही चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या आंतरसंलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. अँड एक्सटेरियर अँगल इज कॉन्ग्रुएंट टू इट्स अपोजिट अँगल्स ऑफ अन इंटेरियर अँगल. शिवाय चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात हेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. स्पर्शिका छेदिका कोनाचं प्रमेय काय सांगतंय? टँजंट सिकँड थेरम काय सांगतंय? तर अशा पद्धतीनं तयार झालेला जो कोन आहे, एक सिकँट आहे, MA ही सिकँट आहे, तर RA ही स्पर्शिका आहे, स्पर्श करून गेलेली आहे. स्पर्शिकेनं सिकँटनं तयार होणाऱ्या कोनाचं माप त्यांना आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे अँगल MAR is equal to 1/2 मेजर आर्क. मेजर आर्क काय येईल? नाव दिलं नाही. मेजर आर्क M पासूनचा A येईल, MA. लक्षात ठेवा. म्हणजे प्रमेय काय दिले? मी डायरेक्ट प्रमेय समजवलंय. प्रमेय काय आहे? शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळातला आणखी एका बिंदू छेदत असेल तर त्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं? निम्म असतं. असं आहे. इन अन अँगल हॅज इट्स वर्टेक्स ऑन सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड other intersects the circle in one more point, then the measure of angle is half the measure of its interceptor arc. मित्रांनो, एवढं मोठं प्रमेय लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त मी तुम्हाला आयडिया काय देतोय, तर तुम्ही फक्त एक स्पर्शिका एक वृत्त छेदिका असं जर आलं तर याला स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय असं आपण म्हणूया, असं आपण लक्षात ठेवूया. ओके. यानंतर आपलं पुढचं प्रमेय आहे. काय आहे बघा? एक 3 सूत्र तुम्हाला मित्रांनो दिलेले आहेत. 3 सूत्र काय दिलेले आहेत आणि मग या प्रकरणाचा शेवट होतोय. आपली गुणधर्म सगळे संपणार आहेत. काय सांगितले बघा?
तर पहिला आहे, समजा हे वर्तुळ आणि या वर्तुळाच्या दोन जीवा ए बी आणि सी डी या कुठं छेदतायत? ई मध्ये छेदतायत. तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आहे. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. जीवांच्या बाह्य छेदनाचं प्रमेय काय सांगतंय? बाह्य छेदनाचं प्रमेय तर अशी आकृती आली की तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जाईल. एबीचा एक तुकडा आहे, बीईचा एक तुकडा आहे, सीडीचा एक तुकडा आहे, डीईचा एक तुकडा आहे. 4 तुकड्यापैकी 3 तुकड्यांच्या तुम्हाला प्राइस दिलेली असणार, व्हॅल्यू दिलेली असणार, किमती दिलेल्या असणार आहेत आणि त्यातल्या 3 वरून चौथ्याची किंमत तुम्हाला काढायची आहे किंवा मोठ्या तुकड्याची सुद्धा किंमत काढायला सांगतील. मग हे सूत्र याच्यावरून तयार करायचं आहे. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय कसं करायचं? बाहेरून ई पासून सुरुवात करायची. ई पासून छोटासा बाहेरचा तुकडा गुणिले ई पासून आतपर्यंतचा तुकडा इज इक्वल टू ईडी इंटू ईसी. मी असे तुकडे का म्हणतो? लक्षात येण्यासाठी, कारण प्रत्येक वेळेला नाव बदलले की सूत्र बदलणार आहे. हे सूत्र परमनंट नाही. 2 जीवा आहेत, 2 कॉर्ड आहेत, ते जर का आपल्याला एक्सटर्नल साइडला इंटरसेक्ट करत असतील तर आपण काय करायचं? बाहेरच्या छेदनबिंदू पासून बाहेरचा तुकडा गुणिले बाहेरच्या छेदनबिंदू पासून आतपर्यंतचा तुकडा ईबी गुणिले ईए इज इक्वल टू ईडी गुणिले ईसी. समजा या जीवा आतल्या बाजूला छेदतायत असं समजूया आपण. ए बी आणि काय आहे सी डी हे समजा ई मध्ये छेदतायत. कुठं छेदतायत? ई मध्ये छेदतायत. त्यावेळेला काय होईल? त्यावेळेला 2 जीवांच्या आंतरविभाजनाचे काय म्हणायचं आहे? 2 जीवांच्या आंतरविभाजनाचं काय करायचं? आपल्याला प्रमेय बघायचा आहे. मग आंतरविभाजनाचं प्रमेय म्हणजे इंटरनल म्हणावं लागेल. इथे सेमीनं काय म्हणावं लागेल? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. मग काय होईल या ठिकाणी आंतरविभाजनाचं प्रमेय? तर आंतरविभाजनाचं प्रमेय सांगतंय आतला तुकडा बघा, एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी. मग हे सूत्र असं तयार होणार आहे. तुम्हाला कुणीही सांगणार नाही, कुणीही लक्षात आणून देणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अशी कितीतरी तुमच्यातले मित्र असतील, मैत्रिणी असतील की त्यांना उलट सुलट सगळे गाणी गोष्टी म्हणता येत आहेत. पण हे कशावरून म्हणता येत आहेत? तर हे सराव केल्यावर म्हणता येते. तसंच तुम्ही सुद्धा या सर्व प्रॉपर्टीचा जर सराव केला तर या सरावावर तुम्हाला सुद्धा हे गुणधर्म लक्षात येतील. तेव्हा गुणधर्म तेवढे लक्षात ठेवा. गुणधर्म लक्षात ठेवले तर शुअरली तुम्हाला हे प्रकरण सोपं जाणार आहे. आणि मी पण प्रत्येक गणितात कोणता गुणधर्म लपलाय हे सांगणारच आहे. लास्टचा गुणधर्म आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, टँजंट सिकँड सेगमेंट थेरम. लिहित नाही मी, बघा. स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय, टँजंट सिकँड सेगमेंट थेरम म्हणजे काय? ठीक आहे, ही इथंच असू दे. म्हणजे मी एक दुसरं वर्तुळ काढतो आणि बघा हे वर्तुळ आहे, ही टँजंट सिकँट आहे आणि ही स्पर्शिका. मग असं असेल तर समजा हे पी आहे, हे व्ही आहे, हे बी आहे आणि हे आर आहे. तर या स्पर्शिकेचा वर्ग पीव्ही वर्ग बरोबर बीव्ही बाहेरचा तुकडा गुणिले बाहेर पासून आतचा तुकडा आरव्ही. पीव्ही वर्ग बरोबर बीव्ही गुणिले आरव्ही. आता मित्रांनो याच्या बरोबर जुन्या सिलेबसला याच्यावरचीच आणखी काही सूत्र होती. उदाहरणार्थ या कोणाचं माप या 2 कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म होतं. द मेजर ऑफ अँगल ऑफ ई इज इक्वल टू 1/2 डिफरन्स टू इंटरसेप्टेड आर्क.
तसंच इथं सुद्धा उलट आहे. इथं वजाबाकी करावी लागेल, इथं बेरीज करावी लागली, इथं आपणाला माफ करा इथं फरकाचे आहे आणि इथं बेरजेचे आहे. मग आता त्याच्यावर काही गणित आले असली तर आपणाला तेही सूत्र वापरावं लागेल. म्हणजे या कोणाचं माप काय असेल तर या कंसाचं आणि या कंसाच्या मापाची बेरीज त्याच्या निम्म. इथं काय आहे, हा कंस आणि हा कंस याच्या फरकाच्या, बरं का, बेरीज म्हणून गेलो असेल, फरकाच्या निम्म असतं. अशी ही सूत्र मागील सिलेबसला होती. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 52 मध्ये या प्रकरणाची पूर्ण माहिती सांगितलेली आहे, गुणधर्मांची चर्चा केली आहे, प्रॉपर्टीज आपण बघितलेले आहेत. हा व्हिडिओ सेमी आणि इंग्लिश मीडियम या दोन्ही वर्गांना उपयोगी पडतो आहे. यानंतर आपण व्हिडिओ क्रमांक 53 पासून सराव संचांना सुरुवात करणार आहोत. मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगतोय, आज आपला 52वा व्हिडिओ इयत्ता 10वीचा आहे. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओ पासून सांगतोय की मी प्रत्येक गणित घेणार आहे, उदाहरण प्रत्येक सोडवणार आहे, प्रत्येक उदाहरणाला स्पर्श करून जाणार आहे. त्यामुळं तुमचं गणिताचं पोर्शन, गणिताचा पुस्तकातला टोटल भाग तुमच्या वहीमध्ये आपोआप येतोय. जर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर A to Z गणित तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सापडणार आहेत. कारण A to Z गणित मी फळ्यावर या बोर्डवर तुम्हाला सोडवून दिलेले आहे. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल, लक्षात येत असेल, समजत असेल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना आणि नातलगांना पाठवल्याशिवाय राहू नका. नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल अशी आशा धरतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.